संजयजी करत, तर दुसऱ्या साईडला शैलेश वर्तक आणि रोहन म्हात्रे हे संघ मालक आहेत. तर एका साईडला कर्णधार मनीष म्हात्रे, तर दुसऱ्या साईडला त्याच्या प्रतिस्पर्धी कर्णधार असणार आहेत सुमित पत्रे. सुपर 8चा थरार थल प्रीमियर लीग 2025 पर्व चौथे, आणि या चौथ्या पर्वावर आम्हाला गर्व आहे, कारण खेळाडूंना प्रोत्साहन करण्यासाठी आपण पाहतोय होंडा कंपनीची शाहीन गाडी इथे खेळाडूंसाठी चांगली चांगली बक्षिसं, नक्कीच त्याचं कौतुक, नक्कीच आमदारांचं सहकार्य आहे. सहकार्यानंतर आयोजन कोणी घ्यावं तर मॉर्निंग क्रिकेट क्लबने हे आयोजन घेतलं आणि चांगली बक्षिसं ठेवलेली आहेत, भव्य दिव्य असे चषक ठेवलेले आहेत. नक्कीच त्याच्यासाठी हेमंतजी गुंजार, राकेशजी चव्हाण आणि त्यांच्या पूर्ण टीमला नक्कीच मी त्यांचं अभिनंदन करतोय की अशाच स्पर्धा आपल्या माध्यमातून व्हाव्यात. आणि पंचांचा इशारा येतोय, 4 षटकांचा सामना असणार आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं मनीष म्हात्रे स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. तर पंकज आणि साई साखरकर ही जोडी मैदानामध्ये आहे, कारण आता नक्कीच त्यांच्याकडे आत्मविश्वास असणार आहे, कारण उसेत 11 संघावर मात करून त्यांनी सुपर 8मध्ये प्रवेश केलेला आहे. आपण पाहिलं तर 32 धावा चेस करताना अगदी आपण पाहतोय उसेत 11 संघाला नाकात 9 आणलं आणि त्यांना नक्कीच या स्पर्धेतून बाद सुद्धा केलेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल ती उसेत 11 संघाकडून झालेली होती. तर मनीष म्हात्रे हातामध्ये चेंडू आपण पाहतोय. आता मात्र चैतन्यला चकून चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी डीजेला एक सुवर्ण संधी येते, चुकीला माफी नाही. सौभाग्यवतीला साजेसा आहे आणि चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये साजेसा असतो. हो सुरेख असा पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार येणार. तो पंकज शिलीमकरच्या बॅटमधून लगातार 2 चौकार आलेले आहेत. 8 धावा धावफलकावर लागल्या जातात. काहीस दडपण मनीष म्हात्रेच्या गोलंदाजीवर आपण पाहतोय. फलंदाज नक्कीच दडपणात पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतला जातोय. एक चैतन्यच्या हातून जी चुकी झाली, एक झेल सुद्धा तो उडवला होता, परंतु झेल तर नाही आणि 4 धावा सुद्धा दिलेल्या आहेत. पुन्हा एकदा मनीष गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीचा सज्ज होतोय. त्याच्या गोलंदाजीचा सामना करेल पंकज शिलीमकर. मनीष म्हात्रे टू पंकज शिलीमकर. हो, आणि इथे पंचांचं बोट मात्र आकाशाकडे उंचावलं जातोय आणि इथे मात्र पंकज शिलीमकरची खेळी मात्र इथे संपुष्टात येते. 3 चेंडूंचा खेळ होतोय. 8 या धावसंख्येवर पहिला हादरा बसतोय तो मित अँड रुग्मेन 11 थल लाटी या संघाला. 8 या धावसंख्येवर पहिला हादरा. डीजे
चेंडू आपण बघितला तो हळवार पद्धतीने मनीषने यावेळेला चेंडू हवेमध्ये सोडला होता. फलंदाजाची बॅट त्याच्या अगोदर फिरली गेली आणि चेंडू पॅडवर आदळला. त्याच्यानंतर काय बघितलं आम्ही रिप्लेमध्ये, तर चेंडूचा लाईन आहे ती मिडल ऑफ द स्टंप आहे. इम्पॅक्ट इन लाईन अँड विकेट हिटिंग्स अशा प्रकारे पंचांनी योग्य अशा प्रकारे निर्णय दिलेला आहे. तो पायचीतचा लेग बिफोरच्या स्वरूपात मनीष आपल्या संघासाठी पहिली विकेट प्राप्त करते. पहिल्या 2 चेंडूंवर 2 चौकार आल्यानंतर पंकज चिलिमकर असं वाटलं होतं की चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतोय, परंतु जो प्रमुख अडसर होता तो यावेळेला दूर केला जातो मनीषकडून. नक्कीच दादा, एक अडसर दूर केल्यानंतर आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय हितेश. पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र घोषित क्षेत्रामध्ये जातो. यष्टीरक्षकाला चकून आपण पाहतोय एका धावेने 9 धावा धावफलकावर लागल्या जातात. जिथे पहिलं षटक प्रगतीपथावर आहे आपण पाहतोय, जिथे 4 चेंडूंचा खेळ होतोय पहिल्या षटकातील 9 धावा धावफलकावर लागल्या जातात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच फलंदाजाला आपण पाहिलं दादा तर फलंदाजाला सुवर्णसंधी असते, कारण 2 फलंदाज आपण पाहतोय सर्कलच्या बाहेर आहेत. अशा वेळेला सर्कल जर एकदा क्रॉस केला तर नक्कीच त्याला मोठे फटके चौकार येऊ शकतो. 1 बाउन्स 4 धावांसाठी आपण पाहतोय हा चेंडू पाठवला जातोय आणि या 4 धावाने संघाची धावसंख्या पाहतोय 13 धावा धावफलकावर लागल्या जातात. हितेश सासवणेकरच्या बॅटमधून एक चौकार, डीजीला एक सुवर्णसंधी. नको लावता मनीषने आता हा चेंडू टाकला तर ओव्हरपिच डिलिव्हरी होती. समोर पॉवर प्ले आहे आणि अशा प्रकारचा ओव्हरपिच डिलिव्हरी त्याच्या स्लॉटमध्ये चेंडू टाकवला होता आणि चांगल्या पद्धतीने त्याने स्टँड अँड डिलिव्हर्ड सुद्धा केला. तर 1 बाउन्स सीमारेषापर्यंत धावसंख्येत वाढ झालेली आहे. पुन्हा एकदा लोअर फुल टॉच पद्धतीचा चेंडू खोलात टाकण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण, 1 धाव निघाली. साईचा प्रयत्न होता. साई एक चांगला ॲथलेटिक्स आपण बघतोय. पहिल्या मॅचमध्ये मागच्या मॅचमध्ये सुद्धा सिंगल कन्व्हर्टेड त्याने डबल्समध्ये कित्येक वेळा केल्या होत्या. याही वेळेला शेवटच्या चेंडूवर धाव मिळते. धावसंख्या झालेली ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा. पॉवर प्लेचा अतिशय चांगला वापर या ठिकाणी मिथॅन रुग्वेन 11 लाठी संघाच्या फलंदाजांनी केलेला आहे. मनीष म्हात्रेसारख्या प्रमुख गोलंदाजावर हल्ला बोल करून त्याच्या या षटकामध्ये 3 चौकारांच्या सहाय्याने तब्बल 14 धावा प्राप्त केलेल्या आहेत. बघूया दुसऱ्या षटकासाठी कोणाला पाचारण केलं जातं आहे. नक्कीच दादा, आपण पाहतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये 3 चौकार 6 चेंडूंमध्ये लगावलेले आहेत. त्या प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतोय मिथ अँड रुग्वेन 11 थल लाठी या संघाच्या फलंदाजाने, कारण पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा करून घेतलेला आपल्या संघासाठी 14 धावा दाखल आल्या. दुसरं षटक घेऊन आता आपण पाहतोय मैदानामध्ये महेश कटवटेच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. मनीष म्हात्रे याने कर्णधाराने महेश कटवटेच्या हातामध्ये चेंडू दिलेला आहे. 14 धावा धावफलकावर लागल्या जातात, कारण 40 धावांचं लक्ष त्याने मागाशी बोलताना सांगितलं होतं की आम्ही 40 धावांपर्यंत धावा करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्या लक्ष्याच्या अगदी बरोबरीने चालताना आपण पाहतोय सर्व हे फलंदाज आपण पाहतोय, कारण पहिल्या षटकामध्ये पॉवरप्लेच्या षटकामध्ये 14 धावा आलेल्या आहेत. आता दुसरं षटक घेऊन आला महेश कटवटे. याच्यानंतरचा होणारा सामना क्वालिफाईंगचा म्हणजे सुपर 8 मधील दुसरा सामना, दुसरी क्वार्टर फायनल, शाबीर 11 थळ विरुद्ध सागरी गणेश थळ. आणि चेंडू हवेत आहे आणि या 6 धावांसाठी डीजेला एक सुवर्णसंधी. शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू होता, पूर्ण वेळ होता हितेशकडे. हितेशने त्या चेंडूचं निरीक्षण केलं, स्वतःला रूम बनवला आणि त्या चेंडूला अशा पद्धतीने एक्झिक्यूट केलं त्या शॉटवर की चेंडू डीप मिडविकेटच्या डोक्यावरून त्या क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता त्याला प्रेक्षकाची भूमिका पार पडत हा अतिशय महत्त्वपूर्ण असा 6 धावा आपल्या संघासाठी त्याने प्राप्त केलेल्या आहेत. पुढच्या चेंडूवर मारण्याचा प्रयत्न करतोय, चेंडू बॅटची वरची कडा घेतोय आणि जातोय सरळ घोषित परिसरामध्ये. 1 धावेने धावसंख्येत ॲड होते, ॲडिशन होते. धावसंख्या होते ती 21 धावा. अतिशय चांगल्या पद्धतीने फलंदाजी आज हितेश सासवणेकर यांच्याकडून होताना दिसते. त्याने तब्बल 5 चेंडूंचा सामना केला आहे. 3 सिंगल्स, 1 षटकार, 1 चौकाराच्या सहाय्याने 13 धावांवर तो नॉट आऊट आहे. बघूया कशा पद्धतीने मार्गक्रमण करेल महेश कटवटे. अतिशय एक वेगवान गोलंदाज आहे, त्याला कित्येक प्रीमियर लीग खेळण्याचा अनुभव सुद्धा आलेला आहे. हो, सुरेख असा चेंडू आपण पाहतोय, परंतु पंच काहीशे नाकूच. पंचांचा इशारा येतोय की हा एक स्वेर चेंडू आहे. अवांतर स्वरूपात एक दमाळणारा एका धावेने संघाची धावसंख्या पाहिली दाफलकर लागते. 22 धावा दाफलकर लागल्या जातात.
100वा आपण पाहतोय स्क्वेअर चेंडू. आतापर्यंत गुणलेखक माझे मित्र शुभम कानमुरे आपल्यापर्यंत अपडेट देतात की हा 100वा ह्या स्पर्धेतील 100वा स्क्वेअर चेंडू आहे. पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहतोय महेश कटवटे गोलसज्ज होतोय. त्याच्या गोलंदाजीचा सामना करेल हितेश. या ठिकाणी पंचांनी वाईट बॉल दिलेला आहे आणि लगेच क्षेत्ररक्षकांनी त्याचा रिव्ह्यू सुद्धा घेतलेला आहे. वाईटचा रिव्ह्यू घेतलेला आहे. चेंडू डोक्यावरून गेलेला आहे का? यस, प्रीतमचा सुद्धा सकाळी वॉर्मअप नाही केला. धावत धावत दोघेही आले होते. म्हणून मी म्हणत होतो की थर्ड अंपायरचा जास्तीत जास्त वापर करा, जेणेकरून सकाळी वॉर्मअप न करता इथे आलेत. गाडीवरून थोडेसे पाय आकडले असतील. आज मात्र त्यांचं ते आकडणं आपण दूर करूया. प्रीतम या ठिकाणी थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये. धावसंख्या 22 आहे आतापर्यंत. संजय घरची लागली समा वॉरियर्स आणि सुमेध बकरीची. आलास हो ना, चालेल. कुठे जाणार नसेल तर एक राऊंड मार. हां, जाऊन ये. चालेल. यस, ॲब्सोल्युटली पंचांचा परफेक्ट निर्णय आहे. पंचांनी बघितलं चेंडू डोक्याच्या वरून गेलेला आहे आणि पंचांनी तो वाईट घोषित केला. त्यामुळे रिव्ह्यू हा लॉस झालेला आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा, कारण चेंडू डोक्यावरून गेला. हे पंचांनी थर्ड अंपायरने सुद्धा डिक्लेअर केलेलं आहे, कबूल केलेलं आहे. त्याच्यामुळे धावसंख्या बघतोय धावफलकावर 23 धावा, 23 रन्स फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पहिलाच एक सफलता प्राप्त केल्यानंतर आता मात्र ज्या वेळेला हितेश मैदानात आला तेव्हापासून त्याने चांगली फलंदाजी करून धावसंख्या वाढवण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे धावसंख्या झालेली ती 23 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. महेश्वर हल्लाबोल केला जातो काहीसा. त्याच्या या षटकामध्ये 1 षटकार आणि 2 धावा अशा पद्धतीने झालेले आहेत. पुढचा चेंडू चांगल्या पद्धतीने टाकतोय. चेंडूवर टप्पा पडल्यानंतर बॅटची वरची कडा घेतोय. चेंडू वरच्या कडेला लागतोय. चेंडू हवेत जातोय. यष्टीरक्षक मनीष चेंडूपर्यंत पोहोचतोय आणि फलंदाज बाद. नक्कीच दादा आपण पाहतोय 3 चेंडूंचा खेळ होतोय. धावसंख्या धावफलकावर लागली जाते. 23 धावा धावफलकावर लागल्या जातात. हितेश सासोनेकर नक्कीच तंबूच्या आश्रयाला 1 षटकार 1 चौकाराच्या साहाय्याने आपण पाहिलं तर 13 धावा धावफलकावर लागल्या जातात. 13 धावा त्याने वैयक्तिक काढलेल्या आहेत आणि 23 धावा धावफलकावर लागल्या जातात. 23 मधल्या 13 धावा हितेश सासोनेकरच्या बॅटमधून आलेल्या आहेत. आता मात्र फलंदाजीसाठी येतोय स्वप्नील म्हात्रे. स्वप्नील म्हात्रेने कालच्या 2 दिवसामध्ये बघितलं चांगली फलंदाजी केली होती. पहिल्या मॅचमध्ये चांगली फलंदाजी केली, तदनंतर तिसऱ्या मॅचमध्ये चांगली फलंदाजी केली. दुसऱ्या मॅचमध्ये 0वर बाद झाला होता. आता चौथ्या मॅचमध्ये मात्र त्याला चांगली कामगिरी करावी लागेल जर सेमीफायनलमध्ये जावंच असेल तर. परंतु समा संजय घरत यांचा हा संघ आपण बघतो ना, अतिशय जोशामध्ये क्षेत्ररक्षण करताना दिसतो. महेश कटवटे त्या ठिकाणी गोलंदाजी सज्ज. ओहो, बॅटची कडा घेतली मनीष म्हात्रेला चकून. चेंडू मात्र यष्टीरक्षकाला चकून जातोय घोषित परिसरामध्ये. 1 धाव मिळते. धावसंख्या झालेली आहे ती 24 धावा. अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू टाकला होता. चेंडूने फलंदाजाला बॅट घालायला भाग पाडलं होतं. बॅटची कडा घेतली होती आणि झेल होतोय की का असं वाटत असताना मनीषचा हात यायच्या अगोदर चेंडू निघून गेला होता वेगामध्ये. धावसंख्येत वाढ झालेली आहे. धावसंख्या झाली ती 24 धावा. समा वॉरियर्स थळ विरुद्ध लोणारे विरुद्ध मीत अँड रुग्वेन 11 थळ लाठी. हा सामना आपण बघतो या ठिकाणी रंगलाय. क्वार्टर फायनलचा हा सामना. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू होता. गुडलेन स्पॉट शॉर्ट ऑफ गुडलेन पद्धतीचा चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी केलं जातं आहे. एका धावेपात्र रोखू शकत नाही आहेत. एका धावेने संघाची धावसंख्या आहे ती मात्र 25 धावा, 25 रन्स. एका बाजूला शैलेश वर्तकचा मालकीचा संघ तर फलंदाजी करणारा संघ आहे. त्याने 25 धावा आत्तापर्यंत बनलेल्या. तर मग आपण क्षेत्ररक्षण करणारा संघ बघतोय समा संजय घरत यांच्या मालकीचा समा वॉरियर्सचा संघ. आज समा आणि त्याची संपूर्ण कुटुंबीय मात्र टी व्हीवरून नजरा हटवणार नाही आहेत. त्यांचंसुद्धा वेलकम करतो या tenniscricket.in माध्यमातून. नक्कीच दादा आपण पाहतोय शेवटचा चेंडू आपण पाहतोय. मोठा फटका रडाडमध्ये आला साईच्या आणि चेंडूला पाडवला सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी डीजेला एक सुवर्ण संधी.
ओके, थँक्यू व्हेरी मच DJ मास्टर. साई बराच वेळ वाट बघत होता फळंद स्ट्राईक घेण्याची, सलामीला आला होता, परंतु तब्बल 12व्या चेंडूवर त्याला खेळण्याची संधी मिळाली आणि पहिल्या चेंडूला गुडलेन स्पॉटवरचा टप्पा शॉर्ट ऑफ गुडलेन पद्धतीचा हा चेंडू होता. अगोदरच्या फलंदाजांना ते चेंडू खेळताना थोडंसं बुचकळ्यात पडल्यासारखं झालं होतं, परंतु साईने तो चेंडू बरोबर एक्झिक्यूट शॉट केला, त्याच्यावर बरोबर आपल्या छातीवर घेतला, रूम बनवली स्वतःला आणि डीप मिड विकेटच्या डोक्यावरून सहजरित्या अतिशय जोराने आघात करत त्याच्यावर 6 धावा आपल्या संघासाठी प्राप्त केल्या आणि संघाची धावसंख्या अतिशय चांगल्या अवस्थेमध्ये नेऊन पोचवली. 2 षटकांचा खेळ समाप्त आणि 15.5च्या सरासरीने तब्बल 31 धावा धावफलकावर आहेत. साईराज नवीन गोलंदाज पाहतो, तिसरं षटक घेऊन येतोय साईराज. हो, सुरेख असा चेंडू आपण पाहतोय. चेंडू खेळपट्टीवर काहीसा खाली राहतोय, निर्धाव चेंडूचे ते सांगत होते. सुंदर अशी गोलंदाजी साईराजच्या माध्यमातून आपण पाहतोय. धडपड नक्कीच गोलंदाज घेत नाहीत, कारण 2 षटकांमध्ये आपण पाहिलं तर 31 धावा धावफलकावर आल्या होत्या दादा आपण पाहतोय. कारण 15.5च्या सरासरीने धावा झाल्या. साईराज पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. चेंडू हवेत आहे, सेफ आहे. 1 धाव पूर्ण केली जाते आणि एकाच धावेने ते समाधान मानतोय. एका धावेने संघाची धावसंख्या पाहतोय 32 धावा धावफलकावर लागल्या जातात. साईराज घाडगेने सुद्धा पहिल्या दिवशी जेव्हा 31 धावा डिफेंड करायच्या होत्या ना, तेव्हा एका षटकामध्ये तब्बल 5 चेंडू निर्धाव टाकले होते. अतिशय चांगला गोलंदाजीचं त्याने आता दाखवलेलं आहे आणि आता मात्र त्याच्या गोलंदाजीवर एकविरा थळसंघाला विचार करायला हरकत नाही आहे. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा साईराज आज समा वॉरियर संघाच्यासाठी गोलंदाजी करताना चांगला चेंडू तेवढ्या चांगल्या पद्धतीने खेळतोय, रडारमध्ये येतोय, चेंडू क्षेत्ररक्षकाला चकवतोय. साईचा फटका 4 धावांसाठी. शॉर्ट ऑफ गुडलेन पद्धतीचा चेंडू शॉर्ट पिच शतका बनवून त्याला डीप स्क्वेअर लेग किंवा डीप मिड विकेटच्या क्षेत्रात पाठवायचा आणि धावा प्राप्त कशा करायच्या हे खरोखर एक खानदानी त्याला एक देणगी प्राप्त झालेली आहे. परंतु ओव्हर पिच डिलिव्हरी कशी खेळायची, बॅटची कडा घेतली होती. पुन्हा मनीषच्या पंजांमधून चेंडू निसटतोय, कारण चेंडूला साईराजचा वेग पण केवढा आहे तर 140 139 असा स्पीड त्याच्या गोलंदाजीला आहे. अतिशय चांगला चेंडू टाकला होता. ओव्हर पिच डिलिव्हरी होती, ओव्हर पिच नव्हती तर बरोबर गुडलेन स्पॉटवर टप्पा टाकला होता. तो सरळ मारण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटची कडा घेतली होती, चेंडू निर्धाव जात होता, परंतु 1 धाव मिळते या चेंडूवर. धावसंख्या 37. पुन्हा एकदा सुंदर असा मारलेला आपण चेंडू पाहतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय आणि फेकी करतोय तेव्हापर्यंत 1 धाव पूर्ण करतोय साईराज आणि एका धावेने संघाची धावसंख्या पाहतोय धावफलकावर लागते. 38 धावा धावफलकावर लागल्या जातात. सुरेख अशी फलंदाजीचा नमुना आपण पाहतोय. मित अँड रुगवेन 11 थर्ड लाटी या संघाकडून आपण पाहतोय. सुंदर अशी फलंदाजी होताना आपण पाहतोय, कारण त्याने आतापर्यंत 3 षटकांचा 5 चेंडूंचा 3ऱ्या षटकातील खेळ होतोय आणि 38 धावा धावफलकावर लावलेले आहेत. पुन्हा एकदा 1 धाव पूर्ण केली जाते. या शेवटच्या चेंडूवर सुद्धा स्वप्नीलने मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता, परंतु साईराजचं सुद्धा कौतुक करायला लागेल. अतिशय योग्य टप्प्यावर गोलंदाजी त्याने केली होती. अनफॉर्च्युनेटली 1 चौकार त्याच्या षटकामध्ये गेलात तरीसुद्धा अतिशय चांगली गोलंदाजी. 8 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. पहिल्या चेंडू षटकामध्ये तब्बल 14 धावा आल्या होत्या मनीष मात्रेच्या. तदनंतर महेश कटवडेचं अजून थोडासा मागडा ठरला होता. 17 धावा त्या षटकात आल्या होत्या. साईराजने मात्र थोडासा धावसंख्येचा जो वेग होता ना, रन रेट, तो थोडासा कमी केलेला आहे आणि धावसंख्या या षटकामध्ये 8 धावा दिली. संघाची धावसंख्या झालेली आहे ते आता मात्र 39 धावा. नाणेफेकीसाठी मी विनंती करतोय पुढच्या सामन्यासाठी शाबीर 11 थळ विरुद्ध सागरी गणेश थळ. जयेश लट आणि आदिल कुरेशी आपण सोबत खांद्यात खांदा घालून जरी आले तिथपर्यंत तरी चालेल, येऊन बसा. वारा आहे. शेवटचं षटक ऋतिक भाबी याच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलेला आहे. ऋतिक भाबी सर्वप्रथम सुरुवात केली जागृती थळतर्फे, नंतर थळेश्वर थळ संघाचं प्रतिनिधित्व करायला सुरुवात केली. तदनंतर परत जागृती थळ संघामध्ये प्रतिनिधित्व करत असताना पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने टाकतोय. अप्रतिम चेंडू या ठिकाणी. थळेश्वर थळनंतर पुन्हा जागृती थळ आणि जागृती थळनंतर आता मात्र मंगलमूर्ती थळ अशा वेगवेगळ्या संघामधून खेळतोय. अतिशय चांगला खेळाडू आहे, ऑलराऊंडर दर्जाचा हा खेळाडू. पहिला चेंडू टाकला. या स्पर्धेमध्ये मात्र त्याला पहिल्यांदाच गोलंदाजी करण्याची संधी मिळालेली आहे आणि त्याचा कशा पद्धतीने वापर करतोय ते बघणार आहोत आपण. स्वप्नीलसाठी पुढचा चेंडू.
हा सुद्धा चेंडू रेंजमध्ये आहे. फलंदाजाला वाटलं होतं, फलंदाजाचा अंदाज चुकतोय. त्याला वाटलं होतं की आउट ऑफ द ऑफ स्टंप असेल, परंतु नाही. वाईड लाईन जी आहे, वाईड लाईन, त्याच्यावर चेंडू पडतो. यस, परफेक्ट लाईन अँड लेंथमध्ये टाकला होता ऋतिक भाबी यांनी चेंडू, आणि निर्धाव चेंडूच्या या ठिकाणी सांगता झालेली आहे. पुन्हा एकदा बॅटची कडे चेंडू, आता मात्र चैतन्याच्या एक धाव नाही. वन साईड रन नाही आहे, वन साईड रन नाही आहे. पहिल्या दिवसापासून आपण सांगतोय वन साईड रन नाही आहे. निर्धाव एक धाव घेतलेली आहे, एक धाव मिळणार आहे. त्यामुळे धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर लागते. 41 धावा धावफलकावर लागल्या जातात. सुरेख अशी गोलंदाजी ऋतिक भाबीच्या माध्यमातून आपण पाहतोय. 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत 2 धावा खर्च करतोय. सुरेख अशी गोलंदाजी अचूक टप्प्यावर मारा करतोय. धावसंख्या आपण पाहिली ते 41 धावा धावफलकावर लागल्या जातात. स्वप्नील रनआउट स्वरूपात बाद होऊन परततोय, तंबूच्या आश्रयाला जातोय. आता नवीन फलंदाज आपण पाहतोय, स्वतः कर्णधार सुमित पत्रे मैदानामध्ये येतोय. शेवटचा चेंडू असणार आहे. नक्कीच नॉन स्ट्राईकलाच सुमितला राहायला लागणार आहे. स्ट्राईकला मात्र परंतु योगेश, आपण जेव्हा जेव्हा बघितलं ना, एकविरा थळ संघाच्या धावा होत नाही आहेत. 8 ते 9 विकेट जातात, आणि सुमेधला जेव्हा जेव्हा चान्स मिळाला ना एकविरा थळ संघातर्फे, त्यावेळेला त्यांनी षटकार मारून आपली फलंदाजीमधली ताकदसुद्धा प्रत्येक वेळेला दाखवून दिलेली आहे. नक्कीच हा स्वतःवरचा आत्मविश्वास आहे. नाही थांबला, जर गेला निघून, आपण प्रयत्न करतो, चुकून गेला तर फक्त मॅच थांबवायला सांगा. ओके. आणि बोलता होता 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या जातात. पहिल्या सत्राचा खेळ इथे समाप्त होतोय. पहिल्या सत्राच्या समाप्त आपण पाहतोय 43 धावा धावफलकावर लागल्या जातात. 44 धावांचं लक्ष्य असणार आहे ते समा वॉरियर संघासमोर आपण पाहतोय, जिथे पहिला सत्राचा खेळ 4 षटकांमध्ये 43 धावा जमवलेल्या आहेत आणि 44 धावांचं लक्ष असणाऱ्या प्रति षटक आपण पाहिलं तर 11च्या सरासरीने धावा जमावल्या लागतील त्या समा वॉरियर संघाला जिंकण्यासाठी. आपण पाहतोय सुंदर अशी फलंदाजी केली, कारण त्यांच्या कर्णधाराने मागाशी सांगितलं होतं की 40+ धावा करण्याचा आम्ही प्रयत्न करू. थँक्यू. शाबीर 11 थळ विरुद्ध श्री सागरी गणेश थळ असा हा सामना आपण पाहतोय. अगदी दादाच्या हस्ते या ठिकाणी टॉस होतोय. महत्त्वाची मॅच आहे. एका बाजूला आदिल, दुसऱ्या बाजूला जयेश, आणि एका बाजूला एक लेजेंडरी क्रिकेटर. नाव मी घेणार नाही आहे, तुम्हाला सर्वांना माहीत आहे. सो येस, दादांना मी विनंती करतोय की टॉस करायचा आहे. छापा कॉल केला आहे. येस, काटा आलाय जयेश लट. सागरी गणेश थळ वॉन द टॉस. डिसिजन काय असेल? बॅटिंग करू. महत्त्वाचा निर्णय, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. अवकाशात जर पाहिलं थोडंसं आकाश, थोडंसं ढगाळ वातावरण आहे, आणि ज्या पद्धतीने बॅटिंग या इनिंगमध्ये झाले, वारा थोडासा या एंडने राईट हँडेड बॅट्समनसाठी थोडासा फायदेशीर आहे. 4 ओव्हरच्या मुकाबल्यामध्ये पहिल्या सत्रामध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 40 बनवण्याचा प्रयत्न असेल, परंतु समोर आदिल कुरेशी आहे. त्याला कसं फसवायचं किंवा त्याचे स्ट्रेंथ काय आहेत, वीक पॉईंट काय आहेत तुम्हाला माहीत आहे. सो या मॅचसाठी शुभेच्छा देतोय. थँक्यू. पण आदिल, टॉस जिंकल्यानंतर तुम्ही आय थिंक कोणता डिसिजन घेतला असतात?
मी फिल्डिंगच घेणार होतो कारण लीग मॅचला मी दोन्ही मॅचला टॉस जिंकून फिल्डिंग घेतोय तर मी आता पण फिल्डिंगच घेणार होतो आणि मला फिल्डिंगच आली तशी. सो काय घडलं नाही आहे तुमच्या बाजूने, पण आता फिल्डिंग करायची आहे 4 ओव्हरमध्ये. ज्या पद्धतीने जयेशने सांगितलं की 40 बनवायचे आहेत आणि या 40 बनवत असताना तुम्ही त्यांना किती धावांवर रोखण्याचा प्रयत्न कराल? आम्ही त्यांना 30-35 पर्यंत थांबवायचा प्रयत्न करू. आमच्याकडे आहेत बॉलर चांगले बघू. येस, एकंदरीत स्वतः शाबीरभाई तुमच्या टीममध्ये खेळत आहेत. मी आय थिंक पाहिली होती त्यांची गोलंदाजी या ओव्हर, म्हणजे स्टार्टिंग पहिल्या दिवशी तुम्ही आय थिंक खेळला होतात. सो कसं वाटतंय आणि किती सपोर्ट करतायत तुम्हाला? शाबिरादाला घ्यायचं म्हणजे बॉलिंग त्याची एक ओव्हर फिक्सच असते आणि गेल्या वर्षी फायनलमध्ये तेव्हा पण त्यांनी चांगलीच बॉलिंग टाकली आणि आता पण चांगलीच टाकली आहे. आता या मॅचला पण चांगली टाकली बॉलिंग. सो मॅचसाठी शुभेच्छा देतोय. टॉस झालाय, सागरी गणेश थळच्या बाजूने लागलाय आणि त्यांनी बॅटिंग स्वीकारलेली आहे. पुन्हा एकदा वर्ल्ड कॉमेंट्री बॉक्समध्ये. नाही, प्रश्न योग्य विचारलास आणि उत्तर सुद्धा समर्पक दिलं आदिलने की शाबीरबाईचा संघ असला तरी शाबीरबाईला कंपल्सरी एक ते पहिल्यापासून आहे त्याचं इक्वेशन 10 तुम कोई भी खेलो मैं 11वां हूँ. परंतु त्याने प्रत्येक वेळेला शाबीरबाईने जी गोलंदाजी केली ना सर्व प्रीमियर लीगमध्ये, एकही वर्ष असं गेलेलं नाही का त्याच्या गोलंदाजीवर मार पडलेला आहे. प्रत्येक वेळेला त्यांनी त्याच्यावर जी जबाबदारी ती अतिशय चांगल्या पद्धतीने पारसुद्धा पाडलेली आहे. एवढी गोलंदाजीसुद्धा चांगली करतो. आत्मसमर्पण त्यामध्ये प्रत्येक मॅचमध्ये करत असतो. अशा पद्धतीनेच या ठिकाणी. आणि जयेशचा एक निर्णय आपण बघितला फलंदाजी करण्याचा. जयेशचं थोडंसं माइंड वेगळं आहे, थोडीशी थिंकिंग त्याची वेगळी आहे. त्याला माहिती आहे की या ठिकाणी जर फलंदाजी करताना पहिली जर आदिलला फलंदाजी दिली तर तो निर्भयपणे फलंदाजी करू शकतो, असं त्याचं थिंकिंग आहे. आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त धावाकडून त्याच्यावर दबाव आणावा असा त्याच्या या ठिकाणी मानस असेल. यस, 44 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते समा वॉरियर्स या संघासमोर. परंतु संघाचे मालक आहेत ना समा संजय घरत, यांच्याकडून त्यांच्या खेळाडूंचा प्रोत्साहन देण्यासाठी पारितोषिक आलेलं आहे. प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं पारितोषिक आहे. प्लस जर समा वॉरियर्स संघ सेमीफायनलपर्यंत पोहोचला म्हणजे हा सामना जिंकला तर त्यांना 5,000 रुपये त्या संपूर्ण संघाला समा संजय घरत यांच्याकडून देण्यात येणार आहेत. मनीष म्हात्रे आणि त्याच्या संघ सहकार्यांनी सर्वांनी नोंद घ्यायची आहे जी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आहेत. आणि त्याचप्रमाणे 44 धावांचं लक्ष आहे, 44 रन्स रिक्वायर्ड. त्याचप्रमाणे संघ जिंकला समा वॉरियर्स तर त्यांना 5,000 रुपयांचं कॅश प्राईज असेल. सलामीची जोडी मैदानात आलेली आहे ती यश कांबळे आणि मनीष म्हात्रे. संघाचा कर्णधार मनीष म्हात्रे या ठिकाणी फलंदाजीसाठी येतोय. शुभम किंवा योगेश, आपण बघितलं ना कालपासून जेवढे कॅप्टन्स आहेत ना, एकतर बॉलर कॅप्टन असेल तर तो बॉलिंगला पहिला येतो, बॅटर कॅप्टन असेल तर तो बॅटिंगला पहिला येतो. आणि काय काय कॅप्टन आहेत ऑलराऊंडर, ते सुद्धा फलंदाजीला येताना आपण पहिले सलामीसाठी येताना बघितलेले आहेत. त्यामध्ये आर्यन खारकर, मनीष म्हात्रे, आदिल कुरेशी, जयेश लट, मंदार म्हात्रे हे सर्व संघाचे कर्णधार आहेत. प्रत्येकाची जबाबदारी आहे. फक्त अजिंक्य म्हात्रे एक कर्णधार आहे जो मधल्या फळीत येऊन खेळतो. पवन कोंडाची गोलंदाजी पहिली षटक टाकतो, फलंदाजीला मात्र तो मधल्या फळीत येऊन 1 डाऊन येतो किंवा 2nd डाऊन येतो. सुमेध पत्रे गोलंदाज असल्यामुळे तो गोलंदाजीची धुरा आपल्या खांद्यावर घेतो. अशा प्रकारे आपण यश म्हात्रेला आपण बघितलं होतं, तो मधल्या फळीत येतो, दुसरी ओव्हर टाकतो. अशा प्रकारे गोलंदाजी केली होती त्याने. आणि बाकीचे जे कर्णधार आहेत ते मात्र स्वतः फ्रंटवर येऊन युद्ध लढायला येतात. अशा पद्धतीने त्यांचा खेळ आपण बघतोय. बघूया 44 धावांचं लक्ष घेऊन कशा पद्धतीने त्यांना सामोरे जातील. कारण कालच्या दिवसापासून आपण बघितलं होतं तर लाठीचा संघ जो आहे सुमेध पत्रेचा, त्यांनी लो स्कोरिंग मॅचेस थोड्याशा टफ फाईटमध्ये हँडल केल्या होत्या. यावेळेला मात्र त्यांच्या वाट्याला तब्बल 4 षटकांमध्ये 44 धावांचं लक्ष 11ची सरासरी राखायची आहे, त्यांना बांधून ठेवायचं 11च्या सरासरीपर्यंत समोरच्या संघाला. आणि भरपूर डबल धावा आहेत. काल तर दोन्ही दिवस आपण बघितलं 20 धावा त्याने डिफेंड केल्या होत्या. अगोदरच्या मॅचवर 30 धावा त्याने डिफेंड केल्या. आता 44 धावा डिफेंड करण्यासमोर आव्हान आहे. परंतु मॅच वेगळी, संघ वेगळा, खेळाडू वेगळे आणि त्यावेळची टायमिंग पोझिशनसुद्धा वेगळी असते. काय म्हणशील योगेश? नक्कीच दादा, आपण पाहतोय कारण इतिहास हा इतिहास वाचण्यासाठी असतो आणि मैदानामध्ये वर्तमान आपण चालू काल आहे तो आपण आजमावण्यासाठी असतो. आणि चालू काळामध्ये कोण कशा प्रकारे खेळणार हे महत्त्वाचं असतं. भूतकाळामध्ये 4 षटकार आपण पाहिलं, मगाच्या मॅचमध्ये सुद्धा आपण
सत्यम कोळी याने सत्यम मेसरी याने कालच्या दिवसामध्ये 5 षटकार मारले होते 7 चेंडूंमध्ये, परंतु आज मात्र तो कुठेतरी अपयशी ठरला. कारण कालचा दिवस वेळ ही प्रत्येकाची वेगवेगळी असते आणि त्याप्रमाणे आज मात्र मैदानामध्ये प्रत्येकाची वेळ आहे. ती वेळ कशा प्रकारे येणार हे महत्त्वाचं आहे. सुमेध पत्रे आता मात्र गोलंदाजी मार्कवर त्याच्या गोलंदाजीचा सामना करेल यश कांबळे. सुमेध पत्रे टू यश कांबळे हा सामना मैदानामध्ये आपण पाहतोय, जिथे 44 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करताना पहिला चेंडू सुमित पत्रे. हो सुंदर असा चेंडू, चेंडू खेळपणा अगदी सुसाट वेगाने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडूची ते सांगता होते. कारण खरोखर मनीषने मागाशी सुद्धा सांगितलं होतं की सुमित पत्रेची गोलंदाजी आम्ही चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करू, कारण त्याला चांगली गोलंदाज आहे, त्यामुळे त्याला सन्मान देणं तेवढं महत्त्वाचं आहे. कारण चांगल्या चेंडूला सन्मान देणं हे फलंदाजाचं काम आहे आणि खराब चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवणं हे फलंदाज जाणून आहे. पुन्हा एकदा हो पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र इथे घोषित क्षेत्रामध्ये जातोय. एक धाव मिळणार आहे. एका धावेने श्री गणेश होतोय. समा वॉरियर्स लोणारी संघाचा अकाउंट ओपनिंग होतोय. एक धाव फलकावर लागली जाते. कारण सुमेधची गोलंदाजी बोललं तर सुंदर अशी वेगवान गोलंदाजी आहे आणि ही गोलंदाजी खेळताना फलंदाजाला नक्कीच बुचकुल्यात टाकलं जातोय. अशा प्रकारची ही गोलंदाजी बॅटची कडा घेऊन नक्कीच एक चेंडू घोषित क्षेत्रामध्ये एक धाव फलकावर लागली जाते 2 चेंडूंमध्ये. पुन्हा एकदा सुमेध पत्रे. थर्ड अंपायर तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते. आपण पाहतोय वाईटसाठी. तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवला जातोय. स्वेअर चेंडूसाठी आपण पाहतोय, जिथे धावफलकावर आपण पाहतोय 44 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना एक धाव धावफलकावर लागली जाते. खरोखर सुंदर अशी गोलंदाजी सुमेध पत्रेच्या माध्यमातून आपण पाहतोय. बॅटिंग फेअर डिलिव्हरी आहे. रिव्ह्यू मात्र बॅटिंग टीमचा एक गेलेला आहे. 3 चेंडूंचा खेळ होतोय. सुरेख अशी गोलंदाजी सुमेध पत्रेच्या माध्यमातून आपण पाहतोय. सुंदर वेगवान गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. एक धाव धावफलकावर आली जाते. आपण पाहतोय जिथे 3 चेंडूंचा खेळ होतोय. सुरेख अशी गोलंदाजी सुमेध पत्रेच्या माध्यमातून आपण पाहतोय. 44 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाहतोय यश कांबळे स्ट्राईकला आहे, तर नॉन स्ट्राईकला मनीष म्हात्रे. पुन्हा एकदा सुमित टू यश. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न पुरेपूर फसतोय, परंतु पंच काहीशे नाखुश. पंचांचा चेहरा हा स्क्वेअर चेंडू आहे. अवांतर स्वरूपात एक धाव मिळणार आहे. एका धावेने संघाची धावसंख्या पाहतोय धावफलकावर लागते. 2 धावा धावफलकावर लागल्या जातात. स्क्वेअर चेंडूच्या स्वरूपात एक धाव धावफलकावर लागली जाते. 2 धावा येथे धावफलकावर आल्या जातात. आपण पाहतोय जिथे 44 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय सम वॉरियर्स लोणारे संघ. पुन्हा एकदा सुमित. हो पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू इथे आता घोषित क्षेत्रामध्ये जातोय. एक धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या पाहतोय धावफलकावर लागते. 3 धावा धावफलकावर लागल्या जाते, जिथे 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 3 धावा धावफलकावर आल्या जातात. सुरेख अशी गोलंदाजी करतोय सुमित. कारण ह्या अलिबाग नव्हे तर रायगडमध्ये ज्याच्या गोलंदाजीचा वेगवान गोलंदाजीमध्ये जो प्रसिद्ध आहे असा हा सुमित पत्रे आपण पाहतोय. एकविरा थळमधून नेहमीच खेळताना आपण रायगडच्या बाहेरसुद्धा त्याला पाहतोय आणि आता मात्र या थळ प्रीमियर लीगमध्ये आपण पाहतोय. नाही तर डोकतोय चेंडू मारलेला आहे. पाहतोय जोपर्यंत क्षेत्ररक्षक अडवतोय चेंडू आणि ते क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते. चुकीला माफी नाही. पंचांच्या हा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. DJ
आणि क्षेत्ररक्षकांची जमली होती, परंतु जोडीदाराने कुठेतरी चेंडूने कलाटणी घेतली आणि सीमारेषेच्या बाहेर गेला 4 धावांसाठी. आणि ह्या 4 धावांनी संघाची धावसंख्या पाहतोय दाफलकावर लागते 7 धावा, जिथे 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 7 धावा दाफलकावर लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सुमित पत्रे गोलंदाजी मार्कवर तयार होतोय, त्याच्या गोलंदाजीचा सामना करेल एक चेंडू, शेवटचा चेंडू असणार आहे. त्याच्या गोलंदाजी सामना करेल यश कांबळे. यश कांबळेने एक चौकारत आपल्या बॅटमधून सुमितला ठोकलेला आहे. 7 धावा दाफलकावर आलेले आहेत. शेवटचा चेंडू सुमित पत्रे याचा. यश कांबळे कशा प्रकारे खेळतोय. पुन्हा एकदा खरोखर सुंदर असा मारेल चेंडू, तेवढंच सुंदर असं क्षेत्ररक्षण होतोय. एकदा पूर्ण केली जाते आणि एकाच धावेवर येते समाधानाला होतोय. एका धावेने 8 धावा दाफलकावर लागले जातात, जिथे 44 धावांचं लक्ष आहे. येणारे आपण पाहतोय 18 चेंडू आणि 36 धावांची गरज असणार आहे जिंकण्यासाठी. 18 चेंडू आणि 36 धावा. बॅट चेंज केली जाते. आपण पाहतोय कमिटीचे आयोजक आहेत, आयोजकांकडूनच ही बॅट दिली जाणार आहे. ही सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. आमचे आयोजक सक्षम असे आहेत मॉर्निंग क्रिकेट क्लब आपण पाहतोय, यांच्या विद्यमाने ही स्पर्धा. आणि चाणक्य असे आमचे स्वयंसेवक आहेत. ते सगळे जे आपल्याला पाहिजे मैदानामध्ये ते आमचे स्वयंसेवक आपल्याला पुरवत आहेत. नक्कीच कौतुक करावं लागेल मॉर्निंग क्रिकेट क्लबचं, ज्याने ही स्पर्धा आयोजनातून भरवलेली आहे. आणि सुसज्ज अशी स्पर्धा आपण पाहतोय. सगळ्या प्रेक्षकांसाठी सुद्धा स्टँड उभे केलेले आहेत, म्हणजे बसण्यासाठी. आता उन्हाचा तडाखा आहे आणि आपण पाहतोय मंडपसुद्धा टाकलेले आहेत. व्यासपीठसुद्धा सुसज्ज असं व्यासपीठसुद्धा बनवलेलं आहे. आता नवीन गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय आशुतोष दिवकर गोलंदाजीसाठी येतोय, जिथे 8 धावा दाफलकावर लागल्या जातात. आशुतोष दिवकर गोलंदाजीसाठी, त्याच्या गोलंदाजीचा सामना करेल यश कांबळे. यश कांबळेच्या बॅटमधून आतापर्यंत एक चौकार आलेला आहे. वैयक्तिक आपण पाहिलं तर 7 धावांवर वैयक्तिक खेळतोय, जिथे 6 चेंडूंचा त्याने सामना केलेला आहे आणि 7 धावा आपल्या खात्यामध्ये जमा केलेले आहेत. सुरेख अशी फलंदाजी यश कांबळेच्या माध्यमातून आपण पाहतोय. आशुतोष दिवकर चेंडू मारलेला आहे, परंतु चेंडू येथे मात्र घोषित क्षेत्रामध्ये जाणार आहे. चेंडू अटकलेला आहे. स्वयंसेवक झाडाच्या वर आहे, आपण तो चेंडू द्यायचा आहे. 1 धावेने संघाची धावसंख्या पाहतोय. 9 धावा दाफलकावर लागल्या जातात. पहिल्या चेंडूवर 1 धाव घेतली जाते. यश कांबळे नक्कीच मोठे फटके मारण्यात माहीर आहे. आपल्या मनगटामध्ये जी ताकद आहे ती ताकद आज मात्र त्याला दाखवावी लागेल, कारण आपल्या संघ मालकाने आपण पाहिलं तर जिंकलेत तर 5,000 रुपयाचं पारितोषिक, षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे. कारण उदार व्यक्तिमत्व आपण पाहिलं तर आदरणीय संजयजी घरत यांचं आहे. कारण ते नेहमीच सर्व खेळाडू असो सर्वांवर उदार झालेला आहे. कारण पहिल्या दिवशी पाहिलं तर त्यांनी पंच असो किंवा स्वयंसेवक असो षटकार हॅट्रिकसाठी सुद्धा 2,000 लावलेले आहेत. पंच, स्वयंसेवक, समालोचक आणि गुणलेखक यांच्यासाठी प्रत्येकी 2,500 रुपये त्यांनी आम्हाला दिले होते पहिल्या दिवशी. संजयजी घरत यांनी राकेश चव्हाण यांच्याकडून 2,000 रुपये आहेत हॅट्रिकसाठी. आशुतोष दिवकर याचा पुढील चेंडू आणि नो चेंडू आहे आणि नोटला समाचार. सीमारेषेच्या बाहेर खणखणीत षटकार. डीजेला एक सुवर्ण संधी. आता मात्र प्रकाश अष्टमकर यांचा डान्स आपण पाहतोय. अगदी सुंदर असा प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जातोय. आणि ह्या 7 धावा धावफलकाला फ्री हिटचा चेंडू असणार आहे. आता मात्र 7 धावाने आपण पाहतोय धावफलकावर धावा लागल्या जातात. 16 धावा धावफलकावर लागल्या जातात. फ्री हिटचा चेंडू
पुन्हा एकदा जोरदार मारतोय चेंडू अगदी मैदानाचा सुगंध उदलत आपण पाहतोय मातीचा सुगंध उदलत एक धाव पूर्ण केली जाते दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो आणि बोलता बोलता 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल मनीष म्हात्रे आणि यश कांबळे यांच्यामध्ये या 2 धावाने संघाची धावसंख्या पाहतोय धावफलकावर लागते 18 धावा धावफलकावर लागल्या जातात जिथे 2 चेंडूंचा खेळ होतो दुसऱ्या षटकातील आणि 18 धावा धावफलकावर लागल्या जातात 44 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय समा वॉरियर्स लोणारे संघ जिथे 8 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 16 धावा धावफलकावर लागल्या जातात 18 धावा धावफलकावर लागल्या जातात पुन्हा एकदा नो चेंडू आहे पंचांचा इशारा येतोय आणि 1 धाव पूर्ण केली जाते ये क्या हो रहा है भाई एक क्रुशियल मॅच आहे आणि या मॅचला आशुतोषचा मात्र यावेळेला हातावरचा कंट्रोल गोलंदाजीचा नियंत्रण गमावलेला आहे 2 बिमर झालेले आहेत त्याच्यामुळे या मॅचमधून या इनिंग्सपुरती तरी त्याला गोलंदाजीला बंदी येऊ शकते आलेली आहे त्याच्यामुळे त्याला थांबवावं लागेल षटक नवीन गोलंदाज कोणाला पाचारण केलं जाते थोडंसं बॅकफुटवर घेऊन जातो ज्यावेळेला फ्रंटफुटवर आता येत होता मित अँड ऋग्वेन 11 लाठी संघ तो मात्र थोडासा बॅकफुटवर जातो कारण धावसंख्या धावफलकावर किती लागलेली आहे 20 धावा पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा आल्या होत्या आता मात्र 20 धावा आलेल्या आहेत आणि कदाचित समा वॉरियर्स संघाचे जे ग्रह दशा जी असते ती पलटलेली सुद्धा अशा पद्धतीने दिसून येते 2 बिमर पडले होते त्यावर एक षटकाराची नोंद करण्यात आली होती तदनंतर 2 धावा आल्या होत्या आणि माझे गुणलेखक कळवतात की धावसंख्या आहे 20 धावा आता येणारे 16 चेंडू बाकी आहेत 24 धावांची आवश्यकता आहे सामना पुन्हा एकदा रंगतदार अवस्थेमध्ये येऊन ठेपलेला आहे असं वाटलं होतं की 44 धावा सहजरित्या डिपेंड करेल सुमित पत्रे यांचा हा संघ परंतु थोडंसं दबाव निर्माण केलेला आहे तो त्याच्या संघावर या दोन्ही फलंदाजांनी आणि खरोखर या सलामीच्या जोडीचं कौतुक करावं लागेल कारण त्यांनी पहिलं षटक हे अतिशय नियंत्रकपूर्वक खेळून काढलं होतं सिंगल्स धावा घेत 8 धावा तब्बल जमावल्या होत्या नवीन गोलंदाज कोणाच्या हातात सोपवला जातोय एक बेबी ओव्हर ज्याच्या हातामध्ये दिली जाते असा हा गोलंदाज श्रीमत घरत याच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय आपण बघतोय डान्सिंग अंपायर प्रकाशजी आष्टमकर डेंजर झिराड संघाचा एक करता धरता खेळाडू एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्यावेळेला गणला जायचा नंतर साई झिराड संघ त्यांनी ओपन केला निर्माण केला आणि अद्यापपर्यंत साई झिराड संघाच्या साठी ते मार्गदर्शक म्हणून काम करतात परंतु एक लॉलीपॉप श्रीमत घरतच्या बॅटमधून चेंडू येतोय मनीष म्हात्रे भिरकावून देतोय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये सीमारे शापार दर्जेदार दणकेबाज षटकार संघ अडचणीत होता परंतु गोलंदाजांनी थोडीशी खराब कामगिरी केली आशुतोष दिवकरकडून खूप मोठ्या अपेक्षा होत्या कालच्या दिवसांमध्ये संपूर्ण स्पर्धा दिवसभर त्याने अतिशय चांगली गोलंदाजी केली होती परंतु आता मात्र त्यांच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला जातोय हा चेंडू एकदम सुपर लॉलीपॉप टाकला होता 2 षटकार आलेत 500 रुपये दोघांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 26 धावा इक्वेशन खूप चेंज झालेला आहे 15 चेंडू 18 धावा सामना इक्वेशन मध्ये बरोबरीमध्ये आलेला आहे चेंडू आणि 18 चेंडू 36 धावांची आवश्यकता होती योगेश आणि 3 चेंडू होत आहेत काय आणि धावाचं लक्ष बदलते काय आणि या बॅक टू बॅक इट्स अ कॉन्सिक्युटिव्ह इट्स अ ह्यूज अँड हँडसम षटकार सांबा बहुत खुश हुआ संजय भाई खूप खुश झालेले आहेत लागोपाठचे 2 चेंडूंवर 2 षटकार आलेत हॅट्रिक मारली तर राकेशजी चव्हाण यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक आहे ही हॅट्रिक होणार का ही स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक होणार का परंतु सामन्याचं इक्वेशन आता चेंडू जास्त आहेत 14 आणि 12 धावांची आवश्यकता आहे समा खुश झालेली आहे आमची चेंडू 14 शिल्लक आहे धावा 12 पाहिजे मनीष त्यांचा संघाचा कर्णधार यावेळेला अतिशय चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतोय सामन्याचं इक्वेशन पूर्णपणे चेंज झालेलं आहे संजय दादा यांच्याकडून पुन्हा एकदा कॉल आलेला आहे हॅट्रिकसाठी आपल्यालासाठी आणखी 2000 रुपयांचं एकूण 4000 रुपये मिळणार आहेत लोन घ्यायची आहे
नाही. सोरवण चेंडू पुन्हा एकदा चकवतोय फलंदाज, गोलंदाजाला हॅट्रिक मात्र हुकते, पण नो प्रॉब्लेम. चांगल्या प्रकारे राकेशजी चव्हाण यांचं आणि संजय दादा यांचं सुद्धा हॅट्रिकचं पारितोषिक मात्र या ठिकाणी हुकलेलं आहे. सामन्याचं इक्वेशन बघा, चेंडू शिल्लक आहेत 13 आणि धावा पाहिजे 11, कारण धावफलकावर 33 धावा आलेल्या आहेत. नक्कीच दादा, आपण पाहतोय मनीष म्हात्रे कोणती धोका पत्करत नाही आहे. जरी मला बक्षीस लावलं तरी मी बक्षिसासाठी नाही, तर मी माझ्या मॅचसाठी खेळतोय. कारण अशा वेळेला मोठा फटका मारताना जर मी चुकी केली आणि 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार, राव यश कांबलेच्या बॅटवर डीजे. माइंड आमदार आहेत आणि इथे मात्र मास्टर माइंड मनीष म्हात्रे ठरतोय आणि ह्या 4 धावाने संघाची धावसंख्या पाहतोय धावफलकावर लागते 37 धावा. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. 12 चेंडू 7 धावा. पाण्याची व्यवस्था करायची आहे. स्वयंसेवक आपल्याला विनंती करतोय. आता मात्र टीमचा मॅनेजर खुश आहे, त्याचा चेहरा आपण बघतो या ठिकाणी ना. टीमचा मॅनेजर समा संजय घरत यांचे स्मित घरत आज खुश आहेत. त्यांनी जो संघ निवडलेला आहे त्याचा संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार का हा अजून प्रश्नचिन्ह आहे, परंतु त्याच्या उंबरठ्यावर आहे. अतिशय खुश आहे त्यांचा पेंडॉल, परंतु या ठिकाणी थोडीशी मायुसी आलेली आहे. परंतु कधीही सामना बलटवू शकतो हे आपण काही क्रिकेट दिवसात आहे. सुद्धा बघितलं. क्रिकेट 12 आहे. चेंडू आणि 7 धावांची धावांची आवश्यकता. नक्कीच 12 चेंडू आणि 7 धावा. ओपनिंगला कोण आला? यश कांबळे आणि मनीष म्हात्रे. अगदी आपण पाहतोय तुपानी फलंदाजी केली. 2 षटकांमध्ये आपण पाहिलं तर 31 धावा मला तर वाटतं यांच्या होत्या. ऋग्वेन 11 लाठी संघाच्या 31 धावा होत्या. आता मात्र कुठेतरी वरचढ चढलेले आहेत, कारण 37 धावा या समा वॉरियर्स लोणारे संघाने लगावलेल्या आहेत. सुंदर फलंदाजी यश कांबळे आणि मनीष म्हात्रे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय, जिथे 37 धावा धावफलकावर लागल्या जातात आणि येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. मनीष म्हात्रे आता मात्र कर्णधाराला साजेशी खेळी करतोय. गोलंदाजीमध्ये थोडासा पॉवर प्लेच्या षटकामध्ये अपयशी ठरवता, कारण त्याला 14 धावा ठोकल्या होत्या, परंतु एक फलंदाज त्याने बाद सुद्धा केला होता. सुंदर अशी गोलंदाजी. आता फलंदाजी सुद्धा सुंदर करतोय. नवीन गोलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये येतोय पंकज शिलीमकर. पंकज शिलीमकरच्या गोलंदाजीचा सामना करेल मनीष म्हात्रे, जेथे 12 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. पंकज शिलीमकर टू मनीष म्हात्रे हा सामना मैदानामध्ये आपण पाहतोय. हा चेंडू मात्र येथे घोषित क्षेत्रामध्ये धाडतोय 1 धावेसाठी. 1 धावेने संघाची धावसंख्या पाहतोय धावफलकावर लागते 38 धावा धावफलकावर लागल्या जातात. येणारे 11 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. 11 चेंडू आणि 6 धावा. पंकज शिलीमकरच्या हातामध्ये चेंडू आहे आपण पाहतोय. मगाशी पंकज शिलीमकरने सुद्धा गोलंदाजी चांगली केली होती आणि सामनावीराचा एक किताबसुद्धा त्याने पटकावला होता. आता मात्र पुन्हा एकदा पंकज शिलीमकर गोलसज्ज होतो. त्याच्या गोलंदाजीचा सामना करेल मनीष म्हात्रे. 11 चेंडू 6 धावा. आता इथे मात्र चेंडू जातोय निर्धाव चेंडू. 10 चेंडू 6 धावा. 10 चेंडू 6 धावा. 6 धावा 10 चेंडू. काय समीकरण आलंय, जिथे प्रति षटक आपण पाहिलं तर 11ची सरासरी 44 धावा करायच्या होत्या. आणि ह्या 4 धावांसाठी मनीष म्हात्रेच्या ब्रँडेड एक चौकार येतोय आणि डीजेला एक सुवर्ण संधी. येणारे 9 चेंडू आणि प्रवेश करण्यासाठी आता मात्र 2 धावांची गरज असणार आहे. मनीष म्हात्रे कशा प्रकारे आपलं आता पण लावतोय, कारण 9 चेंडूंचा खेळणं बाकी असणार आहे आणि 2 धावांची गरज असणार आहे जिंकण्यासाठी. आपण पाहतोय सुंदर फलंदाजी म्हणता येईल ती यश कांबळे आणि मनीष म्हात्रे ह्या जोडीची समा वॉरियर्स संघाकडून खेळताना आपण पाहतो. या जोडीला सुंदर अशी फलंदाजी केलेली आहे दोघांनी.
हा सुंदर असा चेंडू, परंतु चेंडूला सुद्धा डिक्लेअर झोनमध्ये धाडलेला आहे. एक धाव घेतले आणि एका धावेने आपण पाहतोय सामना बरोबरीत सुटलेला आहे. एका धावेची गरज असणार आहे. 8 चेंडू आणि एका धावेची. समा वॉरियर्स संघ आता पाहतोय जवळजवळ 100% सेमीफायनलमध्ये प्रवेश करतोय. सुपर 4मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ आपल्याला आता मात्र थोड्या वेळात मिळणार, कारण एका धावेची गरज आहे सुपर 4मध्ये प्रवेश करण्यासाठी. 1 धाव आणि येथे मात्र 1 धाव घेतली जाते आणि सेमीफायनलमध्ये प्रवेश केला जातोय. अभिनंदन समा वॉरियर संघाचं. संजयजी घरत यांचं सुद्धा अभिनंदन.